महाराष्ट्र संघर्ष समितीच्या सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप. पन्हाळा येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र संघर्ष समितीचा पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी समितीचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक माननीय शाकीरभाई तांबोळी, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र कुंभार सर, कार्याध्यक्ष माननीय मकरंद कळे, महासचिव दिग्विजय पाटील तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समितीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये समितीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. आगामी काळात प्रत्येक तालुका व गाव पातळीवर संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. नियुक्तीपत्र हे केवळ पदाचे प्रमाणपत्र नसून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र संघर्ष समिती सांगली शहर अध्यक्ष सुलतान मुलानी.